आज मी तुमच्यासाठी जी जॉब घेऊन आले त्याच्यामध्ये समजा तुमचं 10वी झालं असेल तरी तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकता. 12वी झालं असेल तरी तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता आणि कंपनी कुठली आहे म्हटलं तर टेक महिंद्रा कंपनी आहे. हे कंपनी तुमचं वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे. इंटरव्ह्यू सुद्धा तुमचा वर्क फ्रॉम म्हणजे घरातूनच इंटरव्ह्यू पण तुमचा होणार आहे. म्हणजे वर्क फ्रॉम होमच इंटरव्ह्यू पण होणार आहे. ओके. सॅलरी सुद्धा तुम्हाला खूप चांगली भेटणार आहे इथं आणि इथं एक म्हटलं तर तुम्हाला कुठली फीज वगैरे भरायची नाही. एक-एक ठिकाणी असतं की मला कमेंट पण येतात की ते फीज वगैरे भरायची असते का? सो माझे जे जॉब्स मी घेऊन येते ना, तिथं तुम्हाला कुठली फी वगैरे भरायची नाहीये. सगळं फ्री ऑफ कॉस्ट तुमचं होतं. ह्याच्या अगोदरचे पण जे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये पण सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि कुठं जे फी विचारतात ना, ते जेन्युइन नसतं असं मी तुम्हाला सांगेन. ओके. सो ते जरा अव्हॉइड करा. ज्या ठिकाणी फी नसते, जे फ्री ऑफ कॉस्ट होते तिथंच तुम्ही अप्लाय करायला ट्राय करा. ओके. सो समजा तुम्ही अर्जंटली जॉब शोधत असाल, कारण हे ओपनिंग्ज आहे ते अर्जंट ओपनिंग्ज आहेत. अर्जंटली त्यांनी हायर करणार आणि 100 मेंबर्स त्यांनी हायर करणार आहेत. ओके. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की डेफिनेटली जॉबला अप्लाय करा. आणि काम पण खूप चांगलं आहे. ते सगळे डिटेल्स आपण चेकआउट करूया स्क्रीनवरती जाऊन. ओके. आणि तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर तुम्हाला चॅनल काय काय करायचं आहे? लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब सुद्धा करून तुम्हाला ठेवायचं आहे. कारण जेव्हा मी जॉब अपडेट्स घेऊन येत राहते, तेव्हा तुम्हाला त्याचे अपडेट्स वगैरे मिळून मिळून जातील. ओके. सो चला मग स्क्रीनवरती जाऊन सगळे जॉब डिटेल्स चेकआउट करूया. बघू शकता तुम्ही टेक महिंद्रा कंपनी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं टेक महिंद्रा कंपनीमध्ये अर्जंट हायरिंग आहे व्हॉईस प्रोसेससाठी. 0 to 1 इयर एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही फ्रेशर असला तरी चालतं. तुमचं 12वी झालं असेल, तुमचं 10वी झालं असेल, तरी तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकता. ओके. सॅलरी तुम्हाला 1.25 पासून 2 लाख पर एनम मिळणार आहे. ओके. आता जॉबचं डिस्क्रिप्शन बघूया आपण काय-काय आहे ते. सो त्यांनी काय म्हटलं, "वी आर करंटली हॅव्हिंग ओपनिंग्ज इन व्हॉईस प्रोसेसमध्ये त्यांना ओपनिंग्ज आहेत. 100% तुमचं वर्क फ्रॉम होम असणार आहे. तुमचा रिझ्यूम शेअर करा म्हटले त्यांनी ह्या नंबरला. ओके. ह्या नंबरला तुम्ही रिझ्यूम शेअर करू शकता. अप्लाय करायची काही गरज नाही. डायरेक्टली रिझ्यूम शेअर केला तरी चालतं. ओके. कंपनी टेक महिंद्रा आहे, चांगली कंपनी आहे. डेझिग्नेशन तुमचं असणार आहे कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून किंवा असोसिएटिव्ह म्हणून तुमचं काम असणार आहे. कस्टमर सपोर्ट असोसिएट म्हणून काम असणार आहे. जॉब प्रोफाइल असणार आहे हॅव टू रिझॉल्व्ह कस्टमर क्वेरी व्हॉईस कॉल. म्हणजे व्हॉईस कॉल थ्रू म्हणजे तुम्हाला कस्टमर कॉल करणार, त्यांची क्वेरीज तुम्हाला रिझॉल्व्ह करायचे आहेत. ओके. आता समजा तुम्हाला इथे जॉबला लागला तर तुमच्याकडे काय-काय असायला पाहिजे? तर तुमच्याकडे एक सिस्टम रिक्वायरमेंट त्यांनी सांगितले. एक तर i5 असायला पाहिजे 7th जनरेशन, 10 जीबी रॅम असायला पाहिजे, Windows 10 असायला पाहिजे आणि इंटरनेट स्पीड तुमचं एकतरी 20 एमबीपीएस एवढं असलं पाहिजे. आता त्यांनी मॅन्डेटरी काय-काय म्हटलेत, की मिनिमम एचएस म्हणजे सेकंड इयर तर तुमचं झालं पाहिजे. बोथ फ्रेशर्स आणि एक्सपिरियन्स दोघं पण अप्लाय करू शकता. असं नाही की फक्त फ्रेशर्स किंवा फक्त एक्सपिरियन्स नाही, दोघं पण अप्लाय करू शकता. तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असायला पाहिजे हिंदी आणि इंग्लिशमध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण व्हॉईस प्रोसेस आहे ना त्यासाठी. कस्टमर ओरिएंटेशन, रोटेशनल शिफ्ट असते. महिलांना सोडून जेन्ट्सना रोटेशनल शिफ्ट असणार. 10 वर्षाचं सॉरी 10 तासाचं तुमचं काम असणार आहे. 9 तास तुम्हाला काम करायचं, 1 तास तुमचा ब्रेक असेल. आणि इथं इथं बघू शकता तुम्ही नो प्लॅन्ड लीव्ह फॉर अपकमिंग 3 मंथ्स. 3 मंथ तुम्हाला लीव्हज भेटणार नाही म्हणून ते सांगितलं आफ्टर जॉइनिंग. ओके. 5 डेज वर्किंग, 2 डेज रोटेशनल वीक ऑफ. 5 दिवसाचं तुमचं वर्किंग असणार आहे आणि 2 दिवस तुमचं रोटेशनल तुम्हाला वीक ऑफ मिळणार आहे. ओके. असं नाही की सॅटर्डे, संडे नाही, कुठल्या पण दिवशी तुम्हाला मिळू शकतं. आणि ते म्हटलं की तुम्हाला टायपिंग स्पीड असायला पाहिजे तुमच्याकडे एक तर 30 वर्ड्स पर मिनिट म्हणजे 30 वर्ड तुम्ही प्रत्येक मिनिटाला टाइप करता तुम्हाला आलं पाहिजे. विथ 90% ॲक्युरसी आणि त्याच्यामध्ये ॲक्युरसी सुद्धा असली पाहिजे. ओके. हे त्यांनी सांगितलं. हे मॅन्डेटरी आहे. ओके. आता इंटरव्ह्यू प्रोसेस तुमची कशी असणार? समजा तुम्ही जॉइन वगैरे झालं, तुमचं सिलेक्शन वगैरे झालं, तर इंटरव्ह्यू प्रोसेस कशी असेल? तर पहिलं तुमचं जनरल एचआर राउंड असेल. तुमचं विचारतात तुमचं नाव हे वगैरे सगळं. मग नंतर तुमची टेस्ट घेतात टिपिकल टेस्ट. म्हणजे तुमचं टायपिंग वगैरे सगळं चेक करतात आणि नंतर ओपीएस राउंड जनरल चेक होते तुमचं. देन व्हॉईस पर्सन तुमचं व्हॉईस वगैरे बघतात तुम्ही कसं आहे. नंतर क्लायंट बरोबर तुम्हाला एक व्हिडिओ कॉल करायला देतात. क्लायंट राउंड व्हिडिओ कॉल. ओके. म्हणजे क्लायंटचा जो राउंड असतो तो व्हिडिओ कॉलवरती होतोय तुमचा. ओके. आता त्यांनी पे आउट काय करणार आहे तुम्हाला तर 12,000 पासून म्हणजे 12,500 पासून ते 14,000 पर्यंत तुम्हाला इन हँड सॅलरी मिळणार आहे इथं म्हणून त्यांनी सांगितलं. ओके. आता म्हणजे फ्रेशर आणि एक्सपिरियन्स दोन्ही पकडून हे त्यांनी सांगितलं. फ्रेशर असेल तर बहुतेक तुम्हाला 12.5 के मिळेल आणि एक्सपिरियन्स असेल तर 14.1 के पर्यंत तुम्हाला मिळू शकतं. आता डॉक्युमेंट इथं काय-काय लागणार तुम्हाला? एक तर तुम्हाला मार्कशीट लागणार आहे तुमची, एज्युकेशनची मार्कशीट, तुमचं आधार कार्ड लागणार, तुमचं पॅन कार्ड लागणार आहे. आणि समजा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तर तुमचं ऑफर लेटर लागेल, एक्सपिरियन्स लेटर आणि 3 महिन्याची तुमची सॅलरी लागेल. जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर. नसेल तर एवढ्यामध्ये भागतंय तुमचं. एज्युकेशन मार्क्स कार्ड, आधार कार्ड आणि पॅन कार्ड. तुमचा रिझ्यूम तुम्हाला ह्याच्यावरती शेअर करायचा. ओके. ह्या नंबरला तुम्हाला रिझ्यूम शेअर करायचा आहे. आता ही कंपनी कुठली आहे तर फुल टाईम असणार आहे तुमचं आणि पर्मनंट काम असणार. तुमचं काम कसं असणार म्हटलं फुल टाईम पर्मनंट व्हॉईस प्रोसेससाठी असणार आहे. ग्रॅज्युएशनवाल्यांनी अप्लाय करायचं नाही इथं. ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड म्हटलं तुमचं 10वी, 12वी आणि तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल तर तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकता. खूप चांगला जॉब आहे. टेक महिंद्रामध्ये आहे. सो मी तुम्हाला सांगेन की अप्लाय करा. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. नसाल तरी अप्लाय करा कारण एक्सपिरियन्स मिळतोय तुम्हाला इथं काम केल्यानंतर. ओके. सो आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. काही समजलं तुम्हाला कमेंट करू शकता तुम्ही. नवीन असेल चॅनलमध्ये तर तुम्हाला चॅनलला काय करायचं लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब सुद्धा करायचं. ओके. सो थँक यू सो मच. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.